जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 10व्या आशियाई पॅसिफिक डेफ गेम्सचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या स्पर्धेचं आयोजन मलेशियामध्ये करण्यात आलं होतं आणि मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेत भारताने एकूण 55 पदक पटकावत 5वं स्थान पटकावलं आहे. या 55 पदकांमध्ये भारताने 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदक मिळवले आहेत. व ही जी स्पर्धा आहे ही 1984 पासून आयोजित केली जाते. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा काय म्हणतो. एक राष्ट्र एक निवडणुकीसाठीचे 129वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर हे जे एक राष्ट्र एक निवडणुकीसाठीचे 129वे घटना दुरुस्ती विधेयक आहे हे अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये मांडले. व आपल्याला हे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत कधी मांडलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर हे 129वे घटना दुरुस्ती विधेयक 17 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये केंद्र आणि राज्याच्या निवडणुका एकदाच पार पडत असत. अशा सर्व भारतात एकदाच निवडणुका 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये पार पडल्या होत्या. मात्र त्यानंतर काही नवीन राज्याची निर्मिती व काही राज्यांचे सरकार पडल्यामुळे या निवडणुका एकत्र होऊ शकलेल्या नाहीत. एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारतात याआधी केंद्र आणि राज्यांच्या निवडणुका कधी कधी एकत्र पार पडल्या? तर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये अशा निवडणुका एकत्र पार पडलेल्या आहेत. व आता हे जे एक देश एक निवडणूक चर्चेमध्ये आहे तर यावर विचार विनिमय करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर ही समिती भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 रोजी स्थापन करण्यात आली होती. या समितीची पहिली बैठक 23 सप्टेंबर 2023 रोजी पार पडली असून या समितीने एकूण 18,626 पानांचा एक अहवाल बनवला आहे. या समितीत एकूण 8 सदस्य होते. इतर सदस्यांची नावे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तर नोट करून घ्या. यामध्ये हरीश साळवे, अमित शहा, आदिर रंजन चौधरी, गुलाब नबी, NK सिंह, सुभाष कश्यप आणि संजय कोठारी या 7 सदस्यांचा समावेश होता. या समितीने एकूण 7 देशांच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला असून या देशामध्ये स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 105वा सदस्य देश बनला आहे? तर आता या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 105वा सदस्य देश मोल्दोवा हा देश बनला आहे. मित्रांनो, अलीकडेच मोल्दोवा या देशाचे उपपंतप्रधान असणारे व परराष्ट्र मंत्री म्हणून कार्य करणारे मिहाईल पॉप्सोय हे भारताच्या भेटीवर आले होते. त्या दरम्यानच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होण्याचा करार करण्यात आला असून या करारावर भारतातर्फे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तर मोल्दोवाचे उपपंतप्रधान मिहाईल पॉप्सोय यांनी स्वाक्षरी केली आहे. बरं, याआधी या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 104वा देश कोणता आहे? तर आर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 104वा देश ठरला होता. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आशिष खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सोलर आघाडीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते या पदाचा कार्यभार 2025 मध्ये स्वीकारतील. सध्या या ISA चे महासंचालक कोण आहेत? तर अजय माथुर हे महासंचालक असून ते 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना ही 30 नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथील COP21 दरम्यान करण्यात आली असून याचं मुख्यालय हरियाणातील गुरुग्राम येथे आहे आणि या संघटनेने 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचं लक्ष्य देखील ठेवलं आहे. आता हा प्रश्न पहा. पहिल्या वार्डनर कपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर हा जो पहिला वार्डनर कप आहे याचं आयोजन नॉर्वे या देशामध्ये करण्यात आलं. नॉर्वेमध्ये कुठे? तर नॉर्वेमधील ओस्लो या शहरात ही स्पर्धा पार पडली आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की हा वार्डनर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा वार्डनर कप टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. या वार्डनर कपचं विजेतेपद टीम आशियानं पटकावलं असून टीम आशियाने टीम वर्ल्डचा 14-10 असा पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे. टीम आशिया संघात मनिका बत्रा ही एकमेव भारतीय खेळाडू होती व या टीमचं नेतृत्व चीनचे मॉलॉंग यांनी केलं असून या टीममध्ये
चेन मेंग, दक्षिण कोरियाचे 3 खेळाडू आणि कझाकिस्तानच्या एका खेळाडूचा समावेश होता. या स्पर्धेला वाल्डनर हे नाव स्वीडिश टेबल टेनिस जेन ओ वाल्डनर यांच्या नावावरून देण्यात आला असून यांनी ही स्पर्धा चालू केली व या स्पर्धेला नॉर्वेजियन टेबल टेनिस असोसिएशनचे समर्थन प्राप्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्मार्टफोन निर्यात करण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्मार्टफोन निर्यात करण्याच्या बाबतीत भारताने जागतिक स्तरावर 3रं स्थान पटकावलं आहे. याआधी 2019 मध्ये भारत स्मार्टफोन निर्यात करण्याच्या बाबतीत 23व्या स्थानी होता व आता 2024 मध्ये 20 स्थानांची उडी मारत भारतानं डायरेक्ट 3रं स्थान पटकावलं आहे. मित्रांनो, भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीविषयी सांगायचं झालं तर भारताने नोव्हेंबर या एका महिन्यातच 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान स्लिनेक्स हा नौदल सराव आयोजित केला जातो? तर हा जो स्लिनेक्स नौदल सराव आहे हा भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो. यंदा हा युद्धाभ्यास 2 टप्प्यामध्ये पार पडत असून पहिला टप्पा 17 ते 18 डिसेंबर दरम्यान बंदर टप्पा असणार आहे तर 19 ते 20 डिसेंबर या कालावधीत याचा सागर टप्पा पार पडणार आहे. यंदाच्या या स्लिनेक्स या युद्धाभ्यासाचं आयोजन कोठे होत आहे? तर विशाखापट्टणम येथे या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येत आहे. बरं, हा युद्धाभ्यास पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2005 साली हा युद्धाभ्यास पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. याआधी सुद्धा काही युद्धाभ्यास पार पडले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया. हरिमाऊ शक्ती या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती 2 ते 15 डिसेंबर दरम्यान मलेशियामध्ये पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. अग्नियुद्धा हा युद्धाभ्यास भारत व सिंगापूर या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व यंदा याचं आयोजन नाशिकमधील देवळाली येथे करण्यात आलं होतं. सिनबेक्स युद्धाभ्यास भारत कंबोडिया, ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया, विनबेक्स भारत व्हिएतनाम, वज्रप्रहार भारत अमेरिका, नसीम अल बहर भारत ओमान, काजिन भारत कझाकिस्तान, अल नजाह व ईस्टर्न ब्रिज युद्धाभ्यास भारत ओमान, युद्धाभ्यास भारत अमेरिका, वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स, उदार शक्ती भारत मलेशिया, मित्र शक्ती भारत श्रीलंका तर नोमॅडिक एलिफंट हा युद्धाभ्यास भारत व मंगोलिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. पुढील प्रश्न पहा. ॲडमिरल कप सेलिंग रेगाटाच्या 13व्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच या स्पर्धेचं विजेतेपद रशिया या देशानं पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन भारतीय नौदलाद्वारे दरवर्षी केरळमध्ये करण्यात येतं. यंदा याची 13वी आवृत्ती 9 ते 13 डिसेंबर दरम्यान एट्टिकुलम बीच केरळ येथे पार पडली असून रशियाच्या संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2010 साली या स्पर्धेचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. ओडिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ऋत्विक कुमार यांनी या ओडिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून ते यंदाच्या हंगामातील या स्पर्धेचं विजेतेपद जिंकणारे एकमेव भारतीय आहेत. नाहीतर यामधील ज्या इतर स्पर्धा आहेत त्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद चीनच्या कै यान्यान यांनी पटकावलं, पुरुष दुहेरीचं विजेतेपद चीनच्या हुआंग दी आणि लिऊ यांग यांनी पटकावलं तर महिला दुहेरी स्पर्धेचं विजेतेपद जपानच्या नानो कोहारा व रिको कियोसे यांनी मिळवलं आहे. आता हा प्रश्न पहा. मनोहर सप्रे यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे जे मनोहर सप्रे आहेत हे एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. लक्षात ठेवा, मनोहर सप्रे हे एक व्यंगचित्रकार होते आणि आता त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं आहे. अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. आता कर्नाटकातील पर्यावरणवादी श्रीमती तुलसी गोडा यांचं सुद्धा निधन झालं असून त्यांना 2021 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर हा जो अल्पसंख्याक हक्क दिन आहे हा दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एक्स्ट्रा माहितीमध्ये नोट करून घ्या. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 19% लोक हे अल्पसंख्याक आहेत. 1992 मध्ये अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात आला होता तर 2006 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाची सुद्धा स्थापना करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिल्या मधुमेह बायोबँकची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो.
तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.